श्रीराम जय जय राम। कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे, व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे, बाकी रामावर सोपवावे. कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण, यातच सिद्धीचे बीज जाण. असा करावा संसार, जेणे राम न होईल दूर. देहाने कर्तव्याची जागृती, त्यात ठेवावी भगवंताची स्मृती. कर्तव्यात असते मनाची शांती, कर्तव्याचा कधी विसर न पडावा. हृदयी धरावा रघुवीर, ऐसे वागेल जजनी, त्याने जोडला चक्रपाणी. उद्योगाशिवाय राहू नये, कर्तव्याला चुकू नये, पण त्यात रामाला विसरू नये. ठेवावा रामावर विश्वास, कर्तव्याची जागृती ठेवून खास. देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान, हेच भक्तीचे मुख्य लक्षण जाण. देह करावा रामार्पण, स्वतःचे कर्तेपण सोडून. शास्त्री पंडित विद्वान झाला, भगवतपदी न रंगला. व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे, भगवंतापाशी राहावे रात्रंदिन. हाच सुखाचा उत्तम उपाय जाण, रामाचे चरणी घ्यावी गती. हाच विचार आणावा चित्ती, सुटावी प्रपंचाची आस. तेथे परमात्म्याचे प्रेम खास, सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे. तोच कल्याण करील साचे, भले बुरे जे असेल काही, ते सोडावे रामापायी. चित्त असावे रामापायी, देहाने खुशाल संसारात राही. आपण व्हावे रामार्पण, सुखदुःखास न उरावे जाण. धन्य त्याची जननी, ज्याने राम आणिला ध्यानी मनी. रामाविण दुजे काही, आता सत्य उरले नाही. भाव ठेवावा चित्तात, सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात. ज्याने जिने केले रामार्पण, त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन. माझे ते सर्व रामाचे, मानून जगात वागणे साचे. अशास का नाही कष्ट फार, मागे पुढे रघुवीर. आपण व्हावे मनाने रामाचे, राम जे करील तेच घडेल साचे. चित्त ठेवावे रामापायी, दुजे मनात न आणावे काही. आता न सोडावी हरीची कास, होऊन जावे त्याचे दास. दास्यत्वाचे मुख्य लक्षण, मालका वाचून न दुसऱ्याची आठवण. भगवंताचा दास झाला, जग मानत त्याला. म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास, हे उरी बाळगावे खास. एकच जगती माझा रघुपती, याहून दुजा न करावा विचार. हाच ठेवावा निर्धार, भाव ठेवता रामापायी. तो कधी कमी पडू देणार नाही, मनाने जावे भगवंताला शरण. जो चुकविल दुःखाचे कारण, राम माझी माता पिता, बंधू सोयरा सखा. तोच माझे सर्वस्वाचे ठिकाण, याहून दुजा विचार मनात न आणी. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविन जाऊ न द्यावा क्षण. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 4, दशक 13. या दशकात स्वामी एक अत्यंत व्यावहारिक सत्य सांगतात. मनुष्याला दुःख बाह्य परिस्थितीपेक्षा स्वतःच्या अपेक्षा आणि आसक्तीमुळे जास्त होते. जग बदलणे कठीण आहे, पण दृष्टिकोन बदलणे शक्य आहे. ज्याने अपेक्षा संयमित केल्या, त्याला शांततेचा मार्ग सापडतो.
1. अपेक्षा दुःखाचे मूळ. स्वामी सांगतात, माणूस प्रत्येक गोष्टीत आपली इच्छा पूर्ण व्हावी असे मानतो. लोक आपल्या मनासारखे वागावेत अशी अपेक्षा ठेवतो. परिस्थिती आपल्या सोयीची असावी असे वाटते. हीच अपेक्षा न पूर्ण झाली की दुःख निर्माण होते. उदाहरण, एका वडिलांना वाटत होते मुलगा नेहमी आज्ञाधारक राहील. मुलगा मोठा झाला, स्वतःचे निर्णय घ्यायला लागला. वडील दुःखी झाले. मुलगा बदलला नव्हता, अपेक्षा मोडली होती. 2. आसक्तीची साखळी. अपेक्षा जिथे असते तिथे आसक्ती असते. आसक्ती जिथे असते तिथे भीती असते. भीती जिथे असते तिथे दुःख असते. म्हणून स्वामी सांगतात, आसक्ती कमी करा, प्रेम कमी करू नका. उदाहरण, एका आईला मुलावर प्रेम होते. ती त्याला वाढू देत होती, निर्णय घेऊ देत होती. दुसरी आई मुलावर आसक्त होती. ती त्याला बांधून ठेवत होती. पहिल्या आईचे मन शांत, दुसरी सतत चिंतेत. प्रेम मुक्त करते, आसक्ती बांधते. 3. समाधानाची किल्ली. स्वामी सांगतात, समाधान म्हणजे कमी मिळाले म्हणून नकार देणे नव्हे, जे मिळाले त्यात संतुलन ठेवणे. समाधान असले की मन स्थिर राहते. उदाहरण, 2 व्यापारी होते. पहिला म्हणे, आणखी मिळाले तरच मी आनंदी. दुसरा म्हणे, आजचा दिवस चांगला गेला, हे पुरे. पहिल्याचा आनंद नेहमी पुढे, दुसरा आजच शांत. 4. तुलना, मनाचा शत्रू. स्वामी सांगतात, तुलना केली की मनात कमीपणाची भावना निर्माण होते. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे पाहणे महत्त्वाचे. उदाहरण, एक माणूस सायकलवर समाधानी होता. त्याने शेजाऱ्याची मोटार पाहिली. त्या दिवसापासून सायकल अपुरी वाटू लागली. वस्तू बदलली नव्हती, दृष्टी बदलली होती. 5. स्वीकृतीची शक्ती. स्वामी सांगतात, जीवनात काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही नसतात. जे बदलता येते ते बदला, जे नाही ते शांतपणे स्वीकारा. हीच बुद्धी संतुलन देते. उदाहरण, एका शेतकऱ्याचे पीक पावसाने अर्धे नष्ट झाले. तो म्हणाला, उरलेले वाचवतो. दुसरा शेतकरी म्हणाला, सगळेच वाईट झाले. पहिल्याने काम केले, दुसरा निराश बसला. स्वीकृती शक्ती देते. या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, अपेक्षा दुःख निर्माण करतात. आसक्ती मनाला बांधते. तुलना असमाधान वाढवते. समाधान शांतता देते. स्वीकृती बुद्धी स्थिर करते. 7. जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास चिंता कमी होते, मन हलके होते, संबंध सुधारतात, कृतज्ञता वाढते, अंतःशांती मिळते. म्हणून स्वामींचा संदेश, ज्याने अपेक्षा संयमित केल्या त्याला शांती लाभली. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 4, दशक 14. या दशकात स्वामी जीवाला एक अत्यंत वास्तववादी आणि साधकाला जाग करणारा संदेश देतात. मनुष्य स्वतःच्या दुर्लक्षामुळे अधःपतन पावतो आणि जागरूकतेमुळे उन्नती करतो. जीवनात शत्रू बाहेर नसतो. सर्वात मोठा शत्रू म्हणजे स्वतःचे दुर्लक्ष, आळस आणि विवेकशून्यता. 1. दुर्लक्षाचे स्वरूप. स्वामी सांगतात, दुर्लक्ष हे अचानक होत नाही, ते हळूहळू वाढते. कर्तव्य पुढे ढकलणे, चुकीचे वर्तन चालू देणे, मनाचे दोष दुर्लक्षित करणे, वेळ वाया जाऊ देणे, या सगळ्यामुळे जीवन दिशाहीन होते.
उदाहरण, एका शेतकऱ्याने शेतातील छोट्या तणांकडे लक्ष दिले नाही. त्याला वाटले नंतर काढू. काही दिवसात तण इतके वाढले की पीकच नष्ट झाले. दोषही तसेच असतात. लहान असताना काढले तर सोपे, वाढले की कठीण. 2. आळस, प्रगतीचा अडथळा. स्वामी सांगतात, आळस म्हणजे फक्त झोपणे नव्हे. योग्य वेळी योग्य कृती न करणे म्हणजे आळस. साधना पुढे ढकलणे, चांगले काम टाळणे, सुधारणा न करणे हा आळस माणसाला मागे नेतो. उदाहरण, 2 विद्यार्थी होते. पहिला म्हणे आज थोडं वाचतो, उद्या जास्त करतो. दुसरा रोज थोडं वाचत राहिला. परीक्षेच्या वेळी पहिला घाबरला, दुसरा शांत होता. आळसाने भीती निर्माण केली, नियमिततेने आत्मविश्वास. 3. जागरूकतेचे महत्त्व. स्वामी सांगतात, जागरूकता म्हणजे प्रत्येक क्षणी सजग राहणे. विचार कसा आहे ते पाहणे, वाणी कशी आहे ते पाहणे, कृती योग्य आहे का ते पाहणे. जागरूक मनुष्य चुका करतो, पण त्यातून शिकतो. उदाहरण, एक व्यापारी रोज हिशोब पाहायचा, त्यामुळे तो छोट्या चुका लगेच दुरुस्त करायचा. दुसरा व्यापारी महिन्यांनी पाहायचा, त्याच्या चुका मोठ्या होत गेल्या. जीवनाचाही हिशोब रोज पाहावा लागतो. 4. विवेकाची गरज. स्वामी सांगतात, जागरूकता विवेकाशिवाय अपुरी आहे. विवेक सांगतो काय करावे, काय टाळावे, कुठे थांबावे, कुठे पुढे जावे. विवेक नसल्यास माणूस भावनेच्या भरात चुकतो. उदाहरण, एका तरुणाला मित्रांनी चुकीच्या मार्गाला बोलावले. त्याने विचार केला, क्षणिक आनंद की दीर्घकालीन हानी. तो वाचला. विवेक म्हणजे योग्य वेळी योग्य विचार. 5. आत्मपरीक्षणाची सवय. स्वामी सांगतात, जो स्वतःला पाहतो तो पुढे जातो. दररोज स्वतःला विचारावे, आज मी कुठे चुकलो, कुठे सुधारणा करू शकतो, कुठे संयम ठेवायला हवा. ही सवय मन शुद्ध करते. उदाहरण, एका गुरूंनी शिष्याला सांगितले, दररोज झोपण्यापूर्वी दिवस आठव. शिष्याने तसे केले. काही महिन्यात त्याचे बोलणे, वर्तन, विचार बदलले. आत्मपरीक्षण म्हणजे अंतर्मनाचा आरसा. 6. या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, दुर्लक्ष जीवन बिघडवते, आळस प्रगती थांबवतो, जागरूकता सुधारणा घडवते, विवेक दिशा देतो, आत्मपरीक्षण उन्नती घडवते. 7. जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास वेळेचा योग्य उपयोग होतो, चुका कमी होतात, मन स्थिर होते, साधना दृढ होते, जीवनात स्पष्ट दिशा मिळते. म्हणून स्वामींचा संदेश, जो स्वतःकडे जागा आहे त्याला जग हरवू शकत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.